नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. लॉ MSCET 2026-27च्या अनुषंगानं आपण कॉन्ट्रॅक्ट लॉ म्हणजेच कराराचा कायदा यामधील काही महत्त्वाची माहिती या लेक्चरच्या माध्यमातून घेतो आहे. ठीक आहे. तर बघा, हा जो कायदा आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट लॉ कधीचा आहे? 1872चा आहे. ठीक आहे. तर तो लागू कधी झालेला आहे बघा, तर 1 सप्टेंबर 1872ला लागू झालेला आहे. ठीक आहे. आणि हा जो कायदा आहे तर तो संपूर्ण भारतभर लागू आहे. 1 सप्टेंबर 1872ला लागू झालेला आहे आणि हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ह्याची डेफिनेशन काय आहे, तर 2Hमध्ये त्याची डेफिनेशन दिलेलं आहे. कायद्यानं अंमलात आणण्याजोगा करार, कायदेशीर करार. थोडक्यात करार म्हणजे काय? कायद्यानं अंमलात आणता येण्याजोगा करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कायद्यानं अंमलात आणला पाहिजे. ठीक आहे. आपण तोंडी किंवा हे असं नाही, कायद्यानं अंमलात आणता येणारा किंवा आणता येण्याजोगा करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होय. तर बघा, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये प्रपोजल लागतं, म्हणजेच काय? प्रस्ताव लागतो. त्याच्यामध्ये स्वीकृती लागते. समजा 2 व्यक्ती आहेत, एका व्यक्तीला एक फ्लॅट विकायचा आहे. ठीक आहे. त्यानं प्रस्ताव दिला पाहिजे. ठीक आहे. मग समजा कोण इच्छुक आहे, इच्छुक असून पण चालत नाही, त्याची स्वीकृती लागते. ठीक आहे. प्रस्ताव दिला आणि ती स्वीकृती मग त्या कमी जास्तमध्ये होऊ शकते. आणि हे झालं प्रस्ताव प्लस स्वीकृती, हे झालं वचन, प्रॉमिस झालं. ठीक आहे. आता समजा घ्यायचा ठरला, तो जो फ्लॅट आहे, देणाऱ्यानं द्यायचा ठरला, घेणाऱ्यानं घ्यायचा ठरला. ठीक आहे. हे झालं वचन, हे तोंडी झालं. ठीक आहे. आता हे वचन देऊन नुसतं चालते का? वचन हा बाबा ठरलं, ठरवून नाही चालत, त्याला मोबदला द्यावा लागेल. मोबदला द्यावा लागेल. काय झाला? ॲग्रीमेंट झालं आहे. ठीक आहे. साठेकत होईल किंवा काय, किंवा कशा पद्धतीनं मोबदला द्यायचा हे ठरलं आहे. ठीक आहे. वचन प्लस मोबदला. ठीक आहे. हे झालं, हे ॲग्रीमेंट झालं. बघा, तो जे ॲग्रीमेंट आहे आणि त्याची जी अंमलबजावणी आहे, ज्यावेळेस अंमलबजावणी होईल त्याचं थोडक्यात दस्त होईल. ठीक आहे. कायदेशीर अंमलबजावणी, तुम्हाला कब्जा मिळेल, दस्त होईल. ठीक आहे. हा ॲग्रीमेंट आणि त्याची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय झाला? करार. याच्यामध्ये प्रस्ताव लागतो, स्वीकृती लागते. प्रस्ताव प्लस स्वीकृती वचन होते. वचन देऊनसुद्धा नाही चालत, नुसतं कन्सिडरेशन म्हणजेच मोबदला पाहिजे नाही, तर ते होणार. ह्याच्यामध्ये विदाऊट कन्सिडरेशन कुठलाही ॲग्रीमेंट किंवा करार होत नाही, ॲग्रीमेंट होत नाही आहे. का? आता त्याच्यामध्ये गिफ्ट डीड होऊ शकतं. आई मुलांना देऊ शकते, वडील मुलांना देऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते प्रेमानं देत असतात. ठीक आहे. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बघा, प्रस्ताव होणं गरजेचं आहे, स्वीकृती होणं गरजेचं आहे आणि मोबदला असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ठराव होणं गरजेचं आहे, म्हणजे ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे रजिस्ट्री म्हणा किंवा त्याचं पोझिशन म्हणा, कायदेशीर अंमलबजावणी आहे, अंमलबजावणीचेच पार्ट आहे. ठीक आहे. मग त्यानंतर तो करार होणार आहे. ठीक आहे. तर बघा, व्हॅलिड करार होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे आहेत. तर ते कोणकोणते घटक आहेत? ठीक आहे. करार वैध होण्यासाठी ॲटलिस्ट 2 पार्ट्या हे आवश्यक असणं गरजेचं आहे. 2 पार्ट्या, कमीत कमी 2 पार्ट्या या गरजेच्याच आहेत. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हटलं प्रस्ताव, समजा एखाद्या व्यक्तीचा फ्लॅट आहे, त्यानं प्रपोजल दिलं पाहिजे ना, दुसऱ्या व्यक्तीला प्रपोजल दिलं पाहिजे.
ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फ्लॅट आहे पण त्याला विकायचंच नाही, दुसरा मस्त घ्यायला तयार आहे पण ह्याला विकायचंच नाही, तर ते होणार आहे का? नाही. प्रस्ताव दिला पाहिजे आणि दुसऱ्याची संमती असली पाहिजे. कधी कधी कसं असतं तर ते समजा स्वीकृती देत नाही पण तो काउंटर ऑफर म्हणजे काय, समजा एखादा फ्लॅट आहे तो 25 लाखाला द्यायला तयार आहे, स्वीकृती. दुसरा व्यक्ती तर ती ऑफर स्वीकारायला तयार नाही, उलट तो म्हणतो 22 लाखामध्ये देत असेल तर आम्ही घेतो आहे. ठीक आहे, तोच ऑफर देतो आहे. ठीक आहे, मग त्यानंतर मग परत तो जो हे आहे तर ते करार होऊ शकेल किंवा त्यामध्ये ह्यांचं जे वचन आहे प्रस्ताव प्लस स्वीकृती हे होऊ शकेल. ठीक आहे. प्रस्ताव हा स्पष्टपणे पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही ॲम्बिग्युटी नसली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याला संमती पाहिजे म्हणजे स्वीकृती कुणाची, जो प्रपोजल स्वीकारणार आहे, ॲक्सेप्टन्स करणार आहे, तर त्याची संमती ही क्लिअर असावी. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कायदेशीर संबंध, थोडक्यात करार करतो आहे ना, कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा इंटेन्शन पाहिजे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा, केवळ तोंडी घरगुती सामाजिक ठराव ॲग्रीमेंट असून असं चालत नाही आहे, तर कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतू त्यामागं असला पाहिजे. त्याचबरोबर बघा, जो प्रस्ताव देतो आहे असं बी होऊ शकतं ना, एखाद्याला त्याची जी प्रॉपर्टी आहे तर ती विकायची नाही आहे, एखाद्याला त्याची प्रॉपर्टी आहे ही विकायची नाही आहे, पण जो घेणार आहे त्यानं दमदाटी करून त्याला विकायला भाग पडला आणि एवढ्यालाच दे, तर ती काही मुक्त संमती आहे का? फ्री कन्सेंट आहे का? नाही आहे. ती मुक्त संमती होऊ शकत नाही आहे किंवा नाही आहे ती. ठीक आहे. आणि बघा ह्याच्यामध्ये तर तो करार पुढं जाऊन कॅन्सल होऊ शकतो. आणि बघा ह्याच्यामध्ये असं पण आहे की कधीकधी जी संमती आहे तर ती फसवून, कधीकधी ॲग्रिकल्चर जागा असते आणि ही नॉन ॲग्रिकल्चर जागा आहे म्हणून रेट जास्त सांगितला जातो, पैसे घेतले जातात. ठीक आहे ना, म्हणजे सांगताना म्हणजे दाखवताना वेगळं दाखवलं आणि आहे तथ्य हे वेगळंच. ठीक आहे. त्या कधी कधी दबाव, मुक्त संमती मग सांगितली ना, धाकट भाषण, दमदाटी करून जो ज्याला प्लॅट विकायचा नाही तर त्याच्यावर दमदाटी केली, तसं नाही, किंवा फसवणूक करून. ठीक आहे, तर तशा पद्धतीने चालणार नाही. एलिजिबिलिटी, जी कपॅसिटी आहे, करार करणारे जे 2 पार्टनर आहेत, 2 पक्ष आहेत, तर ह्यांचं वय हे 18 असलं पाहिजे, सज्ञानपणाचं वय. ठीक आहे. फक्त सज्ञानपणाचं असून चालत नाही आहे, तर त्या सदृढ मनाच्या व्यक्ती असल्या पाहिजेत. म्हणजे कसं, त्यांना काय चूक काय बरोबर ह्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे. किंवा त्या वेड्या नसाव्यात त्या. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. तर त्याचबरोबर कन्सिडरेशन, एखादा हे देतो आहे आपण, वस्तू देतो आहे, एखादा हे समजा किराणाच्या दुकानात गेलो, त्यानं आपल्याला पेस्ट दिली, आपण त्या बदल्यात 20 रुपये देतो आहे. किराणा दुकानात गेलो, त्याने 2 किलो साखर दिली, आपण त्याचे पैसे देतो आहे, मोबदला होतो आहे ना, पैसे दिले मग त्यानं साखर दिली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लिगल कन्सिडरेशन, कायदेशीर मोबदला हा मिळालाच पाहिजे, तरच तो जो करार आहे तर तो व्हॅलिड होणार आहे. आता बघा, मग असे सांगितलं मी गिफ्ट डीड वगैरे, त्याच्यामध्ये मोबदल्याचा वगैरे काही विषय नाही, ते प्रेमापोटी हे दिलं जातं, केलं जाते, जी प्रॉपर्टी ती प्रेमानं दिली जाते. ठीक आहे, त्यांच्या पुढच्या पिढीला. ठीक आहे. आता हा जो करार आहे तर ह्याचा भंग कसा होतो आणि ह्याच्यावर उपाय काय, हा जो करार आहे तर याचा भंग कसा होतो आणि याच्या उपाय काय. बघा,
एखादा पक्ष ज्या करारामध्ये अटी ठरलेल्या आहेत तर त्या पाळत नाही तर त्यालाच करारभंग करायचं. 2 पार्टी आहेत, त्या 3 पार्टी आहेत, एखादी पार्टी पाळत नाही म्हणजे काय झालं ना करार, ब्रीच ऑफ व्हायलेशन म्हणजे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, तर हे झाला करार. एखादा व्यक्ती जर पाळत नाही तरी तो करारभंग झाला. आता उपाय काय? 2 पार्टनर आहेत, दोघांनी करार केला, एकानं अटी पाळल्या नाही आहेत, झाला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता उपाय काय? ह्याच्या उपाय नुकसान भरपाई. बघा ह्याच्यामध्ये जे कॉम्पेन्सेशन मिळतं आहे तर ते कशा स्वरूपात? पैशाच्या स्वरूपातच मिळतं आहे. कशाच्या स्वरूपात? पैशाच्या स्वरूपातच मिळतं आहे. त्याचबरोबर बघा दुसरा उपाय, करार रद्द होतो आहे, रिसिशन. ठीक आहे, स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होता येतं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा करार पाळत नाही ना, मग न्यायालय काय काय केसमध्ये आदेश देऊ शकतं, ह्या गोष्टीची पूर्तता करा, हे काम पूर्ण करा. ठीक आहे, न्यायालय तशा पद्धतीने स्पेसिफिक परफॉर्मन्सचा हे करून दावा दाखल करून तशा पद्धतीने हे करता येऊ शकते. ठीक आहे, न्यायालय तर त्या गोष्टीच्या बाबतीत पूर्तता करायचा आदेश देतं. हा झाला कराराचा भंग. म्हणजे काय? अटी एखादा पक्ष पाळत नाही त्याला करारभंग म्हणतात. त्याला उपाय काय सांगितलं? नुकसान भरपाई, सॉरी, करार रद्द करणं, त्याचबरोबर स्पेसिफिक परफॉर्मन्स. न्यायालय आदेश देतं. ठीक आहे, जे काही करार ठरले तर त्याच्या अनुषंगाने ते पूर्ण करायचं, त्याच्या बाबतीतला आदेश देतं. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच लॉ सी ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.